नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। विभागीय आयुक्तांना आता सध्या आपण कार्यालयामध्ये आपण निवेदन दिले। तुमच्या काय मागण्या आहेत? प्रमुख मागण्या आमच्या मागण्या 10 महिन्याची पगार आम्हाला लवकर मिळण्यात यावी व आम्हाला लवकर कामावर रुजू करण्यात यावी। एक तर जिथं आम्ही डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं? आम्ही क्रीडा संकुल गारखेडा परिसर इथं ड्युटी करत होतो। तिथं आम्हाला रुजू तिथंच होतो आम्ही रुजू। तर आम्हाला 2000 म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये आम्हाला त्यांनी आमची सेवा खंडित केली आणि त्यापासून आम्ही खालीच आहे। हो, तर आमची सेवा लवकर त्यांनी अखंडित करावं हे त्यांना विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत। पत्र देण्यात आम्ही आलेलो इथं। तुम्ही उपायुक्तांशी सध्या सामान्य प्रशासनाशी चर्चा केली, तुम्हाला काय शब्द दिला आहे? करू म्हणे आम्ही, तुम्हाला कुठं जागा असल्या तर बघू म्हणे, तिथं लावून टाकू आणि तुमचं ते प्रोसेस चालू आहे म्हणे पगारीचं 10 महिन्याचं कार्ड। तुमचं मागण्या जर मान्य नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं मग आम्ही काय आमचे शाही मार्गाने आम्ही उपोषण करू। नाव सांगा। आनंद दामोदर शेळके। आपण विभागीय उपायुक्त साहेबांना निवेदन दिलं। विभागीय आयुक्तांना आपण या संदर्भात हे महाराष्ट्र शासनाच्या सुरक्षा रक्षक बोर्डाचे कामगार आहेत। हे क्रीडा संकुलन गारखेड्यामध्ये नोकरीला असताना तिथं प्रायव्हेट एजन्सीला दिलं आणि यांना काढण्यात आलंय। कोणत्याही नियमात बसत नाही की प्रायव्हेट एजन्सीला देता येत नाही। हे महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाचे माणसं आहेत आणि ते रजिस्टर आहे तिथं। हे सर्व इनलिगल काम करून दुसऱ्या एजन्सीला काम देण्यात आलं आहे। परंतु या महाराष्ट्र शासनाच्या बोर्डानं आतापर्यंत काही कारवाई व्यवस्थित केली नाही। त्याच्यामुळे यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। आणि असेच नाही, बरेच पॉईंट सुरक्षा रक्षक बोर्डाचे बरेच पॉईंट गेलेले आहे। हे शासनाचं बोर्ड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी बोर्डाच्या माणसंच घ्यायला पाहिजे असं आहे। परंतु कोणतंही मंडळ, कोणतंही कार्यालय हे सुरक्षा रक्षकाचं घेत नाही आणि प्रायव्हेट एजन्सीला प्राधान्य देतात। याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। कारण की प्रायव्हेट एजन्सीला पहिलं प्राधान्य बोर्डाला द्यावं लागतंय, मग प्रायव्हेट एजन्सीला एक्झाम्शन दिलं तर त्याला द्यावं लागतंय। आणि काही काही ठिकाणी तर 4000, 10,000, 15,000, 12,000 काम करतात 12 घंटे। त्याच्यामुळे या बोर्डाचं काहीही बंधन राहिलं नाही। कोणत्याही प्रशासनावर कशावर यांनी आतापर्यंत किती खटले दाखल केले, आतापर्यंत किती लोक घेतले, काहीच नाही। हे विशेष म्हणजे हे तर क्रीडा संकुलनवाले, यांना तर काढायचा कोणताही अधिकार नाही, कोणत्याच नियमानं काढू शकत नाही। हे बोर्डाच्या नियमाप्रमाणे यांना काढू शकत नाही, परंतु तरी बी यांच्यावर अतिरेक करून यांना काढण्यात आलंय। त्याच्यामुळे आपण विभागीय आयुक्ताला विनंती आहे की संबंधित क्रीडा संकुलाची पूर्ण चौकशी करून त्यांच्या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी। यांना कोणत्या आदेशाने काढलं, कसं काढलं मग। आणि औरंगाबाद, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे बोर्डाचे लोक फार कमी आहे। वेटिंग लिस्टवर खूप मोठे लोक आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। खूप मोठी रिकव्हरी आहे, सुरक्षा रक्षकाची जागा आहे। परंतु बोर्डानं आतापर्यंत कुठल्याही कामगाराला त्या सुरक्षा रक्षकाला न्याय दिला नाही। कारण की आतापर्यंत सर्व वेटिंगवरच आहे। कमीत कमी हजारो रिक्वायरमेंट होऊ शकतात, परंतु हे कामच करत नाही। बोर्डाचे लोक काहीच काम करत नाही। बोर्डाचे लोक काही काम करत नाही, काहीच नाही। सुरक्षा रक्षकांना काढायच्या अगोदर काही यांना पत्र वगैरे दिले होते काही काढू म्हणून तुम्हाला? असं काही त्यांना काढायच्या वेळेस क्रीडा संकुलानं पत्र दिलं, पण ते नियमबाह्य आहे ना। कारण की हे गार्ड काढू शकत नाही ना ते, कारण की हे शासनाचे गार्ड आहेत ना, हे मंडळाचे गार्ड आहेत। महाराष्ट्र शासनाचं मंडळ आहे ना ते, आणि रजिस्टर आहे तिथं। त्यांनी हे काढून प्रायव्हेट लोकांना दिलं, 5.5 महिने प्रायव्हेट लोकांना, आता मास्कोला दिलं। म्हणजे सर्व त्यांनी इनलिगल काम करून राहिले ना। तुम्ही कामगार नेते आहेत, यांच्या पाठीशी उभे आहात, तुम्ही याच्या पुढे तुम्ही काय याच्यापर्यंत जर हेच नाही, कोणत्याही सुरक्षा रक्षकावर अन्याय झाला त्यावर मोर्चे, निदर्शने, लोकशाही मार्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। आणि हे सर्व बोर्डाची आणि त्या क्रीडा संकुलनाची सविस्तर चौकशी करायला हवं आम्ही। आपलं नाव? माझं नाव दिलीप खरात, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन बहुजन श्रमिक संघ।